नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत 20 डंका. आजचं आपलं विशेष बुलेटिन पैसा पुराण. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगवान बदलत्या प्रवाहात गुंतवणूक, उद्योग, पर्यटन, कमोडिटी बाजार आणि शेअर बाजार या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या घडामोडी या सुरू आहेत. या सर्व घटकांचा एकमेकांवर थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम होत असून या साखळीचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर देखील जाणवतो. म्हणूनच आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील वाढ, मुंबईतील स्टार्टअप गुंतवणुकीची वाढती ताकद, आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील अस्थिरता, सोनं आणि चांदी यांच्या दरातील चढ उतार आणि शेअर बाजारातील घसरणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रातील एका सकारात्मक आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या बातमीपासून. महाराष्ट्रात 2025-26 या कालावधीत पर्यटन क्षेत्राने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. राज्यात येणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांची संख्या सुमारे 14 कोटीवर पोहोचली आहे. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 15 ते 18% अधिक आहे. ही वाढ केवळ आकडेवारी दिसणारी नाही, तर तिचा परिणाम राज्याच्या विविध आर्थिक घटकांवर देखील स्पष्टपणे जाणवतो. विशेष म्हणजे पर्यटनाचा विस्तार आता केवळ पारंपरिक स्थळांपुरता मर्यादित झालेला नाही, तर नवीन डेस्टिनेशन, ॲडव्हेंचर टुरिझम, इको टुरिझम, धार्मिक पर्यटन आणि वाईन टुरिझम यासारख्या विविध प्रकारामुळे पर्यटकांचे आकर्षण वाढत आहे. पुणे आणि त्यांच्या आसपासचा परिसर वीकेंड टुरिझमसाठी राज्यातील सर्वात मोठा हब हा बनला आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील जवळीक, उत्तम रस्ते आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे लोणावळा, खंडाळा, सिंहगड, पावनालेक आणि मुळशी यासारखे ठिकाणे पर्यटकांनी गजबजले असतात. दर आठवड्याला सुमारे 1.5 ते 2 लाख पर्यटक या ठिकाणी भेट देतात. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत असून हॉटेल्स, विला, होमस्टे, रेस्टॉरंट आणि कॅफे यांची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाची मासिक उलाढाल 300 ते 500 कोटीपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. याचबरोबर कॅब सेवा, बाईक रेंटल, ट्रॅव्हल एजन्सी आणि स्थानिक मार्गदर्शक यांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. याशिवाय स्थानिक शेतकरी, लघु उद्योग यांना देखील याचा फायदा होत आहे. स्थानिक फळे, खाद्यपदार्थ, हस्तकला आणि ग्रामीण पर्यटन या उपक्रमांना नवसंजीवनी मिळाली आहे. नाशिकने देखील पर्यटनाच्या नकाशावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये वाईन टुरिझम मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दरवर्षी नाशिकला येणाऱ्या पर्यटकांची संख्या 80 ते 90 लाखादरम्यान असून त्यातील सुमारे 25% पर्यटन वाईन टूरसाठी येतात. वाईन टेस्टिंग, वाईन फेस्टिवल आणि वाईनरी स्टे या अनुभवामुळे पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो. नाशिकमधील वाईन उद्योगाची वार्षिक उलाढाल 7,000 कोटींच्या घरात पोहोचली आहे. यामुळे केवळ पर्यटनच नव्हे, तर द्राक्ष शेती, प्रोसेसिंग इंडस्ट्री, पॅकेजिंग आणि निर्यात यांना देखील मोठी चालना मिळत आहे. याचबरोबर धार्मिक पर्यटनामुळे देखील नाशिकला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. कुंभमेळा, मंदिर पर्यटन आणि आध्यात्मिक कार्यक्रमामुळे येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ कायम असते. कोकण किनारपट्टी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड ही महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारी पर्यटनपट्टी ठरत आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, स्थानिक खाद्य संस्कृती आणि शांत वातावरण यामुळे कोकण पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. दरवर्षी सुमारे 2.5 ते 3 कोटी पर्यटक कोकणात येतात आणि ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 20% वाढलेली आहे. विशेष म्हणजे होमस्टे आणि स्थानिक पर्यटन मॉडेल यामुळे मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना थेट उत्पन्न मिळत असून समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्ट्स, स्कूबा डायव्हिंग, बोट राईड्स आणि वॉटर स्पोर्ट्समधून हंगामी काळात दर महिन्याला 200 ते 300 कोटींची उलाढाल होत आहे. या वाढत्या पर्यटनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाले असून अंदाजानुसार पर्यटन क्षेत्रात थेट आणि अप्रत्यक्षरित्या मिळून 50 ते 60 लाख रोजगार निर्माण झाले आहेत. हॉटेल इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट, फूड सर्व्हिसेस, गाईड्स, इव्हेंट मॅनेजमेंट आणि स्थानिक व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. ग्रामीण भागातील युवकांना देखील त्यांच्याच गावात रोजगार मिळू लागल्याने स्थलांतरांचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होत आहे. राज्य सरकारने पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. रस्ते विकासासाठी 10,000 कोटीहून अधिक निधी, तर पर्यटन प्रकल्पासाठी सुमारे 3,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नवीन पर्यटन स्थळांचा विकास, डिजिटल प्रमोशन आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण यावर भर हा दिला जात आहे. पर्यटन क्षेत्रातून राज्य सरकारला दरवर्षी अंदाजे 25,000 ते 30,000 कोटींचा महसूल हा मिळत असतो. हा महसूल कर, सेवा, शुल्क, परवाने आणि विविध पर्यटन उपक्रमांमधून मिळत असतो. तज्ज्ञांच्या मते जर शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि नियोजन यावर भर दिला गेला तर पुढील 3 ते 5 वर्षात पर्यटन क्षेत्रात राज्याच्या GDPमध्ये 2 ते 3% वाढ ही होऊ शकते. ॲडव्हेंचर टुरिझम, मेडिकल टुरिझम, ग्रामीण पर्यटन आणि डिजिटल बुकिंग यामुळे भविष्यात या क्षेत्रात आणखी मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. तर ही होती पर्यटन क्षेत्रातील वाढ.
एक असा घटक जो केवळ प्रवासापुरता मर्यादित नसून अर्थव्यवस्थेला गती देणार आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे, जिथे नवकल्पना आणि तंत्रज्ञान याच्या जोरावर आर्थिक बदल घडत आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई आता स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये देखील वेगाने पुढे येत आहे. 2025-26 या कालावधीत मुंबईतील स्टार्टअप्समध्ये एकूण गुंतवणूक सुमारे 25,000 ते 30,000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 20 ते 25% अधिक आहे. या गुंतवणुकीत फेनटेक क्षेत्राचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. एकूण गुंतवणुकीपैकी जवळपास 40% हिस्सा या क्षेत्राकडे आहे. डिजिटल पेमेंट्स, कर्जसेवा आणि इन्शुरन्स टेक प्लॅटफॉर्ममध्ये देखील मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. एडटेक क्षेत्रात देखील ऑनलाईन शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट आणि टेस्ट प्रिपरेशन प्लॅटफॉर्ममध्ये मिळून सुमारे 5,000 ते 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. हेल्थटेक क्षेत्रात डिजिटल हेल्थ, टेलिमेडिसिन आणि हेल्थ डेटा व्यवस्थापन यावर आधारित स्टार्टअप्समध्ये 4,000 कोटी रुपयांहून अधिक निधी हा गुंतवला गेला आहे. मुंबईत सध्या अंदाजे 8,000 ते 10,000 स्टार्टअप्स कार्यरत असून त्यापैकी 15 ते 20% स्टार्टअप्स गेल्या 2 वर्षात सुरू झाले आहेत. यामुळे शहरात नवउद्योजकतेला मोठी चालना मिळत आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार अमेरिका, युरोप आणि आशिया येथील मुंबईकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून एकूण गुंतवणुकीपैकी 30 ते 35% हिस्सा त्यांनी उचलला आहे. या वाढत्या गुंतवणुकीचा थेट परिणाम रोजगार निर्मितीवर देखील दिसून येतो. मागील एका वर्षात सुमारे 1.5 ते 2 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. तंत्रज्ञान, डेटा अनॅलिटिक्स, मार्केटिंग आणि ऑपरेशन या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी या उपलब्ध होत आहेत. तर एकीकडे स्थानिक पातळीवर पर्यटन, स्टार्टअप्स अर्थव्यवस्थेला गती देत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही महत्त्वाच्या घडामोडी बाजाराला प्रभावित करत आहे. 23 एप्रिल 2026 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये किंचित घसरण ही नोंदवली गेली. ब्रेंट क्रूड सुमारे $101 प्रति बॅरलवर स्थिरावले असून WTI कच्चे तेल $92 आसपास राहिले. किमतीत घसरण झाली असली तरी त्या अजूनही उच्च पातळीवर आहेत. या अस्थिरतेमागे इराण आणि अमेरिका यामधील वाढता तणाव हे प्रमुख कारण असून विशेषतः हुमुझ समुद्रधुनी हा जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे येथे निर्माण होणारी कोणतीही अडचण जागतिक पुरवठ्यावर परिणाम करू शकते. अमेरिकेतील तेल साठ्यात वाढ झाल्यामुळे किमतीवर काहीसा दबाव आला असला तरी बाजारातील अनिश्चितता कायम आहे. तेलाच्या या घडामोडींचा परिणाम सोनं आणि चांदी यांच्या बाजारावर देखील दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सोन्याच्या किमतीमध्ये सुमारे 1,000 रुपयांची घट झाली, तर चांदीचे दर देखील 6,000 रुपयांपेक्षा अधिकने घसरले. आजच्या दरानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,54,740 रुपये प्रति 10 ग्राम, 22 कॅरेट सोन्याचा दर 1,40,184 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा दर हा 1,10,605 रुपये इतका आहे. चांदीचा दर देखील 2,64,000 प्रति किलोच्या आसपास आहे. या घसरणीमागे जागतिक अनिश्चितता, महागाईची भीती, व्याजदर वाढीची शक्यता आणि गुंतवणूकदारांकडून झालेली नफा बुकिंग ही प्रमुख कारणे आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते ही घसरण तात्पुरती असू शकते आणि भविष्यात सोनं आणि चांदी यांचे दर हे वाढू शकतात. आता वळूया शेअर बाजाराकडे, जिथे आज मोठी घसरण पाहायला मिळाली. 23 एप्रिल 2026 रोजी BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 या दोन्ही निर्देशांकांनी कमकुवत सुरुवात करत दिवसात मोठा दबाव अनुभवला. सेन्सेक्स सुमारे 600 ते 700 अंकांनी घसरला, तर निफ्टी 50 देखील 24,200च्या आसपास आला. या घसरणीमागे जागतिक तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली वाढ, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री ही प्रमुख कारणे ठरली. सेक्टरनिहाय पाहता IT आणि ऑटो क्षेत्रात मोठी विक्री झाली, तर फार्मा क्षेत्राने बाजाराला काही प्रमाणात आधार दिला. एकंदरीतच आजच्या सर्व घडामोडी एकत्रित पाहिल्यास स्पष्ट होते की स्थानिक पातळीवर अर्थव्यवस्था मजबूत होत असली तरी जागतिक स्तरावरील अनिश्चितता अजूनही कायम आहे. यामुळे गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तर प्रेक्षक हो, आजच्या पैसापुरांमध्ये आपण पाहिलं पर्यटनातून येणारी संधी, स्टार्टअप्समधील नवकल्पना, जागतिक बाजारातील तणाव आणि गुंतवणुकीतील चढउतार. अर्थव्यवस्था ही केवळ आकड्यांची गोष्ट नसून ती आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेली आहे. म्हणूनच योग्य माहिती, योग्य निर्णय आणि योग्य वेळी केलेली गुंतवणूक हेच आर्थिक यशाचे खरे सूत्र आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.